आपल्या हिंदू धर्मामध्ये दसरा हा पवित्र सण मानला जातो। 3.5 पूर्ण मुहूर्तापैकी दसरा जो आहे तो पूर्ण मुहूर्त आहे। गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्त, दसरा हा पूर्ण मुहूर्त, दीपावली हा पूर्ण मुहूर्त आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त। यामधील दसरा हा पवित्र आहे आणि पूर्ण मुहूर्त आहे। आपण कुठलंही एखादं नवीन कार्य जर सुरुवात करायचं म्हटलं तर आपण ते दसऱ्याच्या दिवशी सुरू करू शकतो का? कारण की जेणेकरून ती असणारं जे आपलं कार्य आहे ते पूर्णत्वास जात असतं। दसरा आपल्या शरीरामध्ये सुद्धा शरीराचा सुद्धा दसरा साजरा केला जातो। दश म्हणजे 10, या 10 इंद्रियावरती जो विजय प्राप्त केला तो दिवस म्हणजे दसरा। या आपल्या इंद्रियावरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? विजय प्राप्त करायचं आहे। तसं प्राचीन जर आपण पाहिलं तर धर्मशास्त्रानुसार धर्मग्रंथामध्ये सुंदर अशी कथा आलेली आहे की पैठणचे असणारे देवदत्त नावाचे ब्राह्मण, त्यांना क्रोत्स नावाचा एक मुलगा होता। तो एका ऋषींच्या वर्तंतू नामक ऋषी बडोद शहरामध्ये वर्तंतू नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करण्यासाठी गेला। संपूर्ण विद्येचं शिक्षण त्या ठिकाणी घेतलं। 14 विद्या 14 कला सर्व शिक्षण त्या ठिकाणी झाल्यानंतर आजही ती प्रथा आहे की आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा देतात। पूर्वीचा काळ होता। तर माझी विद्या संपन्न झाली, विद्या ग्रहण मी केली, माझं सर्व शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण झालं म्हणून क्रोत्स या मुलाने, या ब्राह्मणाच्या पुत्राने त्या ठिकाणी गुरुजींना हात जोडले आणि विनंती केली, माझं शिक्षण पूर्ण झालं, गुरुदक्षिणेमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते माझ्याकडे मागा। आता गुरुजींना असं म्हटल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं, हे बघ, तुला जर द्यायचं असेल ना तर आत्तापर्यंत जे काही शिक्षण, जी विद्याची कला मी तुला शिकवली, मी तुला 14 विद्या शिकवल्या, 14 कला शिकवल्या, तर या 14 विद्यापैकी 14 कलापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा तुम्हाला दान म्हणून दे। शिष्य म्हटला, ठीक आहे, पण आई क्रोत्सा, या ठिकाणी ज्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा तुम्हाला देणार आहेस ना, या 14 कोटी सुवर्ण मुद्रा कुणाकडून? एकाकडून तू घेऊन त्या ठिकाणी क्रोत्स त्या मुद्राच्या शोधार्थ त्या ठिकाणी निघाला। आता त्या काळामध्ये रघुराजे होते। रघुराजाने यज्ञ केले। यज्ञ केल्यानंतर आपली सर्व संपत्ती जी आहे ती यज्ञामध्ये ब्राह्मणांना दक्षिणेमध्ये दान देऊन टाकली। क्रोत्स त्या ठिकाणी रघुराजापर्यंत पोहोचला। 14 कोटी सुवर्ण मुद्रांची त्या ठिकाणी रघुराजाला मागणी केली। रघुराजे सांगतायत की आत्ता तर माझ्याकडे 1 कोटी सुद्धा सुवर्ण मुद्रा नाहीत, परंतु तू माझ्यापर्यंत आलाय म्हणजे मी 100% तुला 14 कोटी सुवर्ण मुद्रा देतो। त्यासाठी रघुराजांनी आता एक करायचं ठरवलं, आता इंद्रावरती स्वारी केल्याशिवाय सुवर्ण मुद्रा प्राप्त होणार नाहीत, कारण की 14 कोटी म्हणजे काही कमी संख्या नाहीये। मग रघुराजाने इंद्रावरती स्वारी करण्याचं ठरवलं। हे नारदाकरवी इंद्राला कळालं। आता इंद्राला असं वाटायला लागलं आणि प्रत्येक वेळी वाटतं की आता आपलं राजसिंहासन हे धोक्यामध्ये आलं, काय करावं काही सुचत नव्हतं। त्या ठिकाणी वरुण देवतेला आदेश दिला आणि इंद्राकरवी वरुण देवतेकडून सुवर्ण मुद्राचा पाऊस या ठिकाणी पडला। संपूर्ण सुवर्ण मुद्रा आहेत, संपूर्ण सुवर्ण मुद्रा ज्या आहेत त्या ठिकाणी क्रोत्साला जमा करायच्या रघुराजाने सांगितल्या। क्रोत्साने सर्व मुद्रा त्या ठिकाणी जमा केल्या आणि आपली असणारे जे गुरुजी आहेत गुरुजींना त्या ठिकाणी नेऊन दिल्या। परंतु ते गुरुजींनी सांगितलं, हे बघ, मी 14 विद्येचं शिक्षण तुला दिलं, मी फक्त 14 कोटी सुवर्ण मुद्राची मागणी मी तुझ्याकडे केली होती, एवढ्या जास्त मुद्रा मला नको। 14 कोटी मुद्रा काढून घेतल्या, राहिलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा पुन्हा त्या शिष्याकडे देऊन टाकल्या। आता या संपूर्ण एवढ्या सुवर्ण मुद्राचं काय करावं म्हणून त्या ठिकाणी जो आपण आपट्याचा वृक्ष म्हणतो, ज्याला आजच्या दिवशी काय म्हणतात, सोनं म्हणतात, त्या आपट्याच्या वृक्षाखाली झाडाखाली संपूर्ण सुवर्ण मुद्राचा ढीग घातला आणि मुक्त हस्ते सांगितलं, ज्यांना कुणाला हे सुवर्ण पाहिजे, ज्यांना कुणाला मुद्रा पाहिजेत, त्यांनी उदार अंतकरणाने जेवढ्या पाहिजेत तेवढ्या मुद्रा या झाडाखालून घेऊन जा। तेव्हापासून दशहऱ्याची ही प्रथा चालू झाली। त्या आपट्याच्या झाडाखाली मुद्रा ठेवल्या होत्या, रिक्त हस्ते त्या ठिकाणी सुवर्ण घेऊन जाऊ लागले। म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी आपण त्या झाडाची सुद्धा काय करतो, पूजा करतो, कारण की त्या झाडाखाली एवढ्या मोठ्या असणाऱ्या सुवर्ण मुद्राचा काय घातलेला होता, ढीग या ठिकाणी घातलेला होता। तो दिवस म्हणजे आजचा दिवस म्हणजे दशहऱ्याचा होता। म्हणून या ठिकाणी ही असणारी प्रथा या ठिकाणी सुरू झाली। दुसरी असणारी कथा अशी आली की मालव देशामध्ये सौरभ ऋषीची कन्या शमी आणि धौम्य ऋषीचा असणारा मुलगा या ठिकाणी मंदार, या दोघांचा विवाह झाला। विवाह झाल्यानंतर एक दिवस गुरुजींच्या दर्शनाकरता निघाले जात असताना मध्ये त्यांना भृशुंडी ऋषीचा आश्रम लागला
आता भृशुंडी जे आहेत ते गणपतीचे परमभक्त, एवढी आराधना भृशुंडीने गणरायाची केली होती, एवढी आराधना त्या गणपती भगवंताचा प्रसाद म्हणून भृशुंडीच्या कपाळावरती सुंदर अशी सोंड त्या ठिकाणी वाढलेली होती. हा खरं तर गणपती बाप्पांचा प्रसाद होता, परंतु या दोघांनी ज्यावेळेस या ऋषींना पाहिलं आणि बघून हसायला आलं, परंतु हसल्या कारणाने भृशुंडी ऋषीला राग आला, राग अनावर झाला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी या दोघांना शाप देऊन टाकला की या ठिकाणी मनुष्यासारखं मला हसताय, वृक्षासारखं मला हसताय, या ठिकाणी मी तर भगवंताची भक्ती करत होतो, भगवंताचा प्रसाद म्हणजे ही माझी वाढलेली सोंड आहे आणि हिला पाहून जर तुम्ही हास्य करत असताल तर मी तुम्हाला आज या ठिकाणी आत्ता शाप देतो की या मृत्यूलोकामध्ये तुम्ही दोघंजण वृक्ष होऊन जन्म घ्याल, वृक्ष होऊन पडाल, असा शाप दिला. आणि तो शाप ते दोघं बघत होते, म्हणजे ते दोघं मंदार आणि शमीच्या वृक्ष स्वरूपामध्ये मृत्यूलोकामध्ये जन्माला आले. परंतु ही गोष्ट ज्यावेळेस धौम्य ऋषीला कळाली, वाईट का वाटलं, अंतःकरण व्याकुळ झालं, पुन्हा भगवंताची प्रार्थना केली, भगवंता ही चूक घडली माझ्या मुलांकडून, माझ्या मुलाकडून चुकलं, माझ्या सुनेकडून चुकलं, परंतु हा अपराध एवढा मोठा या ठिकाणी असला, एवढा मोठा अपराध तुम्ही झटकन त्या ठिकाणी शाप देऊन टाकला, परंतु याच्यामधून यांची मुक्तता झाली पाहिजे असं काहीतरी करून सांगा. त्या दिवशी भगवंताने सांगितलं, हे बघ, जरी ते वृक्ष होऊन पडली असले, आता शमी आणि मंदार म्हणजे पांढरी रुई या ठिकाणी तरीसुद्धा या मृत्यूलोकामध्ये सुद्धा त्यांची काय होईल, पूजा होईल. तो असणारा दिवस म्हणजे दशहऱ्याचा होता. अनेक कारणं या आजच्या दिवशी आणि आजच्याच दिवशी दशहऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राने सुद्धा 9 दिवस रावणासोबत युद्ध केलं. रावणासोबत युद्ध करून 10व्या दिवशी प्रभू रामचंद्राचा विजय झाला. तो दिवस म्हणजे कुठला होता, दसऱ्याचा होता. म्हणजे पौराणिक अनेक असणाऱ्या कथा या ठिकाणी अशा पद्धतीने आहेत. पांडवाच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळी पांडवही अज्ञातवासामध्ये होते, त्यावेळी त्यांनी आपल्या जवळची सर्व शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी त्या वृक्षाखाली, जो आपट्याचं वृक्ष आपण म्हणतोय, ज्याला आपण आज सोनं म्हणतो, त्या वृक्षावरती सर्व शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी ठेवले आणि ते विराटाच्या घरी गेले. तो दिवससुद्धा दसऱ्याचा होता. म्हणजे दसरा जो आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानला जातो. कुठलंही कार्य चांगलं करायचं म्हटलं तर आपण दसऱ्याच्या दिवशी ते करू शकतो किंवा त्याला प्रारंभ करू शकतो, कारण की त्याचं असणारं फळ 100% निश्चित स्वरूपाने आपलं असणारं ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही.